उस्मानाबाद तालुक्यातील मेडशिंगा या गावचे सुपुत्र असलेले विनयकुमार दिनकरराव नकाते हे राजकारण, समाजकारण आणि वकिली क्षेत्रामध्ये तर प्रसिद्ध आहेतच, परंतु अभिनय क्षेत्रामध्येही त्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. विविध चित्रपट, नाटकं, मराठी मालिका यामध्ये त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका गाजलेल्या आहेत. सध्या उस्मानाबाद शहरामध्ये वास्तव्य असलेल्या विनयकुमार नकाते यांचे वडील हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. विविध क्षेत्रामध्ये नामवंत असलेले विनयकुमार नकाते हे कमालीचे लोकप्रिय झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून अशा या कीर्तिवंत, यशवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरता व्यक्तिविशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही मुलाखत आयोजित केली आहे. सिने अभिनेते, त्याचबरोबर अगदी वकिली क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आणि या सगळ्यांच्या पलीकडे एक माणूस म्हणून जी देवाने आपल्याला भूमिका दिलेली असते, ती भूमिका ज्या व्यक्तीला प्रामाणिकपणे जपता आली आणि स्वतःला जपत असताना इतरांनाही ज्या व्यक्तीनं जपलं, अशी व्यक्ती म्हणजे उस्मानाबाद नगरीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ॲडव्होकेट विनयकुमार दिनकर नकाते. वकील साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आमचे प्रेक्षक उत्सुक आहेत, कारण तुमचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. अगदी सामान्य कुटुंबातनं तुम्ही पुढे आलेले आहात आणि हे सगळं करत असताना तुम्ही अनेक ज्या गोष्टी तुमच्या मनात होत्या, ज्या तुमच्या रक्तामध्ये होत्या, त्या तुम्ही सहजपणे निभावल्या. कारण नाटकामध्ये अभिनय केला, चित्रपटामध्ये अभिनय केला आणि त्याचबरोबर अगदी कुठल्याही मालिका असतील त्या ठिकाणी अभिनय केला. मुळामध्ये या भूमिकेपेक्षा सुद्धा तुमची स्वतःची भूमिका जी आहे वास्तव जीवनातील, ती अगदी उत्कृष्ट आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी मला विचारायला आवडेल की उस्मानाबाद तालुक्यातील मेडशिंगा हे आपलं गाव, तर या गावापासून सुरू झालेला तुमचा जो प्रवास आहे त्याबद्दल काय सांगाल नेमकं? मी एका शिक्षकाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. माझे वडील शिक्षक होते. आम्ही चौघं भावंड आणि मेडशिंगा हे माझं मूळ गाव, परंतु माझं जन्मगाव हे बेंबळी, उस्मानाबाद तालुक्यातलं एक बेंबळी छोटंसं गाव होतं. तिथं वडील जिल्हा परिषदेला इंग्लिश या विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. माझा जन्म त्या गावात झाला. मी 10वीपर्यंतचं शिक्षण तिथंच घेतलं आणि आम्ही चौघंही भावंड तिथंच वाढलो. वडील तुमचे शिक्षक कुठला विषय वडील शिकवायचे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी एक शिक्षक या नात्याने तुम्हाला त्यांनी घडवलं ते सांगा. वडील माझे इंग्लिश हा विषय शिकवायचे 9वी आणि 10वी येतेला. आणि मग मलासुद्धा इयत्ता 9वी आणि 10वीला असताना त्यांनी स्वतः इंग्लिश शिकवलं. खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचं जीवनमान गेलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये सर्वतोपरी कुठल्याही आत्ताच्या भौतिक साधनांचा रेलचेलपणा, मी रेलचेल हा शब्द वापरतो आहे कारण का अलीकडे काय झालं आहे की साधनं उपलब्ध आहेत हे वाईट नाही आहे, पण त्याची ती रेलचेलता वाढलेली आहे समाजामध्ये, ती खूप घातक आहे. म्हणून मी सांगतोय की आमचं जो बालपण गेलं, आमचं जे बालपण गेलं ते निसर्गाच्या सानिध्यात गेलं. भौतिक साधनांचा रेलचेलपणे वापर नसलेल्या त्या काळच्या जीवनमानामध्ये गेलं. प्रसन्नता, प्रामाणिकपणा हे भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतात, परंतु हे भाव आईवडिलांनी सेट केलेले असतात. तर एक लहान वयामध्ये की आपलं मूल घडलं पाहिजे, विनयकुमार हे नाव तुमचं आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये विनयशीलता आली पाहिजे, या सगळ्यासाठी वडिलांनी, आईने कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या भावंडांना ट्रीट केलं ते सांगा. हां, काय असतं माहिती आहे का की मूल जन्माला आल्यानंतर ते इयत्ता पहिलीपर्यंत, म्हणजे पूर्वी पहिलीला प्रवेश होता डायरेक्ट, तर पहिलीच्या वर्गात जाईपर्यंत त्यांचे खरे गुरु, पालन करते, संस्कार देणारे आईवडील असतात. आणि ज्यावेळेस शाळेत तो जातो त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीला त्याच्या शालेय जीवनामधले गुरु असतील, मिळणारा मित्रपरिवार आणि दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटना ह्या त्याला शिकवत जातात, घडवत जातात. कॉलेजला ज्यावेळेस जातं
त्यावेळेस तोच प्रकार असतो. परंतु ज्यावेळेस जबाबदारी तुमच्यावर पडायला लागते, एक माणूस म्हणून, एक पुरुष म्हणून, या भारताचा एक चांगला नागरिक म्हणून तुम्ही जगायला ज्यावेळेस चालू करता, त्यावेळेस मात्र तुम्हाला समाज हा शिकवतो आणि समाजाच्या विविध घटकातून तुम्हाला अनेक प्रकारच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व कौशल्याला उभारी आणण्यासाठी काही घटना ह्या स्वीकाराव्या लागतात आणि समाजामधून वेचाव्या लागतात. निश्चितपणे, कारण आपले आई वडील, आपला समाज, हे अगदी मित्रपरिवार, हे सगळे कुठं ना कुठंतरी आपल्याला काहीतरी सांगायले असतात, काहीतरी द्यायलेले असतात आणि निश्चितपणे त्यानुसार आपण विचार करतो आणि आपली वाटचाल करतो. तर मला विचारावं असं वाटतं की बेंबळी या खेडेगावामध्ये तुमचं शिक्षण झालं, तर कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण झालं, ते दिवस, त्या आठवणी, तुमचा त्या काळातला मित्रपरिवार आणि खेड्यात राहून सुद्धा उत्कृष्टपणे अध्ययन कशा पद्धतीने केलं आपण? ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेची एकमेव 10वीपर्यंतची शाळा बेंबळीला होती आणि या बेंबळीच्या आजूबाजूला ज्या काही छोट्या छोट्या वाड्या वस्त्या, खेडी गावं होती, तिथले विद्यार्थी त्या काळामध्ये चालत, पायपीट करत 4 ते 5 किलोमीटरवरून आमची मित्र यायचे. आम्ही त्याच गावात राहायचं, बेंबळीलाच राहायचं. परंतु शाळा भरण्यापूर्वी आम्ही आतुरतेनं ग्राउंडवरती थांबायचं. अरे, विठ्ठलवाडीचा मानेनिधी आला नाही अजून, किंवा महादेवाडीचा आमचा शिंदे आला नाही अजून, म्हणजे अशा म्हणजे त्यांच्या वाट पाण्यामध्ये आमचा अर्धा तास जायचा. मग प्रसंग असा असायचा की त्या काळची जी शाळा होती ती फक्त आणि फक्त शालेय शिक्षणापुरती मर्यादित नव्हती, तर तुम्हाला आत्मसन्मान, आत्मीयता, विनयशीलता आणि एकमेकांबद्दलची जात, पात, धर्म याच्या पलीकडे जाऊनची जी आतुरता असते मित्रप्रेमासाठीची, ती शिकवणारी शाळा त्या काळात होती. दुर्दैव असं आहे की आता समाजामध्ये इयत्ता 5वीला जरी मुलगा असला तर तिथूनच त्याला जात धर्माचे बाळकडू द्यायला हा समाज चालू करतोय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मला वाटतं वकील साहेब की अभिनय येवो अगर न येवो, पण विनय असला पाहिजे. आणि तुमच्या नावाप्रमाणे तुमच्यामध्ये जो विनय आहे, म्हणजे विनयशीलता आहे. तुम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेत होतात बेंबळी या गावामध्ये, अगदी ग्रामीण भाग, परंतु मनाची श्रीमंती असणारी माणसं अवतीभोवती, तर वडीलही तुमच्या या ठिकाणी शिक्षक, ज्या शाळेमध्ये शिकत होतात त्याच शाळेमध्ये वडील शिक्षक, म्हणजे मनावर नेहमी दडपण राहायचं का अगदी मुक्त संचार राहायचा नेमका? माझे वडील मुळात एवढे गोड स्वभावाचे होते की बेंबळीच नाही तर आजूबाजूच्या 10 ते 15 गावामध्ये त्यांना नकाते बापू या नावाने ओळखलं जायचं. मग वडिलांकडूनच हे बाळकडू आम्हाला मिळालं की एकदा एखाद्या व्यक्तीला तू स्माईल करून नमस्कार म्हणलास आणि त्याच्या हृदयापर्यंतचा रस्ता तू तुझ्या हृदयापासून जर जोडलास तर तो माणूस मग कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हे तिथं मुळात येतच नाही काही. आणि तीच शिकवण घेऊन मी माझ्या जीवनामध्ये वाटचाल करत राहिलो आणि वडिलांचा हा एकमेव चांगला आणि आदरणीय गुण आम्ही घेतला. माणसाला जगत असताना मला असं वाटतं की सदाचार, सद्विचार आणि सदआहार या त्रिसूत्रीचा जर उपयोग केला ना तर खोटं नाही सांगत. आता परवाच्या या महामारीमध्ये तुम्ही पाहिलं की माणसं जी दगावली किंवा जी मृत्यू पावली बिचारी दुर्दैवाने, ही कमकुवत मनाची माणसं त्यातल्या त्यात जास्त होती, ज्यांना की आपलं मन धैर्याने त्या आजाराला सामोरे जाऊ न शकलेली, प्रफुल्लित मन नसलेली. म्हणून माझं सांगणं असं आहे की ह्या अशा आजार असू द्या, संकट असू द्या, कुठलंही आलं तर त्याला धैर्याने पुढे जाण्याची ताकद केव्हा मिळते? तुमच्यात जर सदाचार असेल, सदविचार असतील आणि सद आहार असेल तर निश्चित तुम्ही पुढे जाऊ शकता. आपण हल्ली बघतो की बरीचशी माणसं, अगदी मी तर म्हणेल की 90% लोक दिसणे या घटकावर जास्त विचार करतात, परंतु हसणे या घटकावर कोणी विचार करत नाही. काय सांगाल? तुमच्याकडे पाहिल्यानंतर दिसणे आणि हसणे दोन्ही दिसतं खरं तर, कारण हसणे असेल तर चांगलं दिसतं. तर हा जो गुण आहे, हा जो दागिना आहे, तो कोणाकडनं भेटला आणि तुम्ही तो कशा पद्धतीने आजतागायत या ताणतणावाच्या जगामध्ये जपून ठेवलेला आहे? काय माहिती आहे का, खूप 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 चांगलं एक असं सांगतो की या पृथ्वीस्थळावरती तुम्हाला परमेश्वराने ज्यावेळेस जन्माला घातलं त्यावेळेस तुमच्यासारखा श्रीमंत माणूस या पृथ्वीस्थळावरती कोणी नाही आहे. हे ज्यावेळेस तुमचं मन स्वीकारेल प्रामाणिकपणे, त्यावेळेस खोटं नाही सांगत, तुमच्या चेहऱ्यावरती आपसुक हसू येणार आहे निश्चितपणे आणि प्रफुल्लित राहणार. आणि ते हसू आणि प्रफुल्लितपणा कुणी कितीही ठरवून जरी हिरावून न्यायचा म्हटलं
तर ते त्याला अशक्य आहे. मला वाटतं की आपणच आपल्याला विचारलं पाहिजे, असा मी कसा मी जसा मी तसा मी तसा मी. अगदी मी जसा आहे तसा बरा आहे, आणि मला जे काही देवाने दिलेलं आहे ते भरभरून दिलेलं आहे, फक्त मला ते जगता आलं पाहिजे आणि तुम्ही ते जगता. अगदी बरोबर. दुसरा मला मुद्दा विचारावा वाटतो की कुठलंही मूल जेव्हा विचार करतं एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर, तसं तुमच्या मनामध्ये भविष्याबद्दल जे वेध घेणे म्हणतात, तर भविष्याबद्दल वेध घेणे की मला अमुक व्हायचंय, ही मनातली जी अगदी हालचाल असते किंवा मनातली जी घालमेल असते, ही केव्हा सुरू झाली आणि कशा पद्धतीने त्या दिशेने आपण वाटचाल करत गेलात? खूप चांगला आहे. हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणजे विचारलात आणि विचारणं नितांत गरजेचं होतं. त्याचं कारण असं आहे की आता आम्ही पाहतो, यूट्यूब जर उघडलं तर बरेच जण अनेक चॅनलवरतून तुम्हाला दिसून येईल की माणसाने कसं बोलावं, संवाद कौशल्याचे आमच्याकडे ट्रेनिंग दिली जाते. फीस फक्त 5,000, फक्त 10,000. माझा फीसबद्दलचा वाद नाही आहे, परंतु दुर्दैव असं आहे की माणूस म्हणून मी जन्माला आलोय आणि मी कसं बोलावं ही शिकण्याचं दुर्दैव, ती वेळ माझ्यावर येते. याच्यापेक्षा शोकांतिका काय असू शकते समाजामध्ये? हां, म्हणजे तुम्हाला परमेश्वराने वाचा चांगली दिलेली आहे, शब्द तुमच्या तोंडून चांगले फुटतात. परमेश्वराने तुम्हाला जीभ, कान, डोळे हे सगळे अवयव भरभरून दिलेले आहेत. तरीसुद्धा तुम्हाला लोकांना पैसे देऊन शिकावं लागतंय की संवादाचं कौशल्य कसं असावं. ही दुर्दैव आहे. म्हणून मी सांगतो की नेहमी माणसांनी या पद्धतीने जर आपण आपल्या या सर्वच गोष्टीचा चांगल्या प्रकारे विचार केला, चांगल्या प्रकारे उपयोग केला, तर निश्चित तुम्हाला सांगतो या अशा संवाद कौशल्याच्या धडे शिकवण्याची किंवा शिकून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी इयत्ता 8वीला होतो आणि शालेय जीवनामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी भाग घ्यायचा. तो विषय कुठलाही असो, जमल तसा. एकदा तर काय झालं की मनात हुकी आली की नाही, मराठीमध्ये सगळे भाषणं करतात, इंग्लिशमध्ये करतात, इव्हन दो राष्ट्रीय भाषा आपली हिंदीमध्ये करतात. पण तुम्हाला असं वाटलं की मी पहिला होतो प्रयोग करणारा त्या शाळेमध्ये. इयत्ता 8वीमध्ये मी माझे हेड्डा नावाचे मारवाडी मित्र होते, त्यांच्या बहिणीकडे गेलो मी आणि ताई ग मला तू काही कर, मला मारवाडी भाषेत भाषण करायचं आहे. प्रथमतः तर ती हसली, कारण का त्या काळामध्ये 1984-85चा काळ असेला, त्या काळामध्ये असा प्रयोग करणारा अवलिया म्हणजे मीच. आणि मग मी ते लिहून म्हणजे मराठीमध्ये तिची प्रोनाऊन्सिएशन लिहून घेतली, तिचे जे काही उच्चार आहेत, मग ते मारो बायो बणो म्हणजे या पद्धतीचं. मग आता त्याला ठेवून मराठीमध्ये लिहून तर घेतलं मी सगळं गुजराती भाषा, पण त्याला ठेवून मग ते कसं बोलायचे त्याचं ऑब्झर्वेशन केलं. आणि त्यावेळेस कुठेतरी माझ्यातली कलाकारी जागी झाली. आणि त्या काळामध्ये मी मारवाडीमध्ये भाषण केलेलं इतकं गाजलं की त्या 8वीमध्ये ते भाषण एवढं गाजलं की मग तिथून मला कळायला लागलं की यस, तुझ्यामध्ये अभिनेतासुद्धा आहे, तू जरा ट्राय कर. आणि मग इयत्ता 8वीमध्ये ज्यावेळेस मी हिंदी चित्रपट रिलीज झाला होता, त्यावेळेस व्हिडिओ ही संकल्पना होती, थिएटर हे नव्हते. तर मग अनेक लोक काय करायचे की एखाद्या आनंद प्रसंगी घरामधल्या व्हिडिओ बनायचे आणि लोकांना पिक्चर दाखवायचे. तसा मेरी जंग हा पिक्चर माझ्या पाठ्यात आला आणि त्यावेळेस मी ठरवलं की नाही, मला व्हायचं तर वकीलच व्हायचं. मेरी जंग अनिल कपूर यांचा मेरी जंग हा पिक्चर पाहिला आणि तो पिक्चर पाहिल्यानंतर ठरवलं की मला वकीलच व्हायचं आहे. आणि मग मात्र बऱ्याच जणांनी डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला माझ्या मी ठरवलेल्या ध्येयापासून मला परावृत्त करायचा म्हणजे प्रयत्न केला. प्रयत्न इन दी सेन्स त्यांचा काही चुकीचा होता, त्यांचं इंटेन्शन चुकीचं होतं असं म्हणत नाही मी, की बाबा अरे D.Ed केलास तर शिक्षक होशील, लवकर कमायला लागशील, हे केलास तर असं होशील तसं. पण नाही म्हणलं, मी म्हणलं नाही, कितीही वेळ लागो पण मला वकिलीच करायची. असं म्हणतात की जे आपण ठरवलेलं असतं, जे मनात असतं ते जर केलं तर आनंद अधिक मिळतो. कधी काळी विल्यम शेक्सपियर असं म्हटले की हे सगळं जग हे नाटक आहे, नाट्यभूमी करत नाही की नाही, आणि आपण त्यातले कलाकार आहोत. अगदी तुमच्या बाबतीत देखील तेच घडलं, कधी नेता कधी अभिनेता. आणि मला वाटतं की नेता माणसांना न्यायचं तरी काय की सद्गुण सदविचार नेले पाहिजेत. तर काय सांगाल नेमकं की कधी काळी असं वाटलं की आपण नेता व्हावं, म्हणजे निवडणूक लढवावी, आणि ती आपण लढवली सुद्धा. तुळजापूर विधानसभा निवडणूक आपण लढवली, अभिनेता सुद्धा जिवंत राहिला. काय सांगाल नेमकं की एक वकील आणि त्या पलीकडे एक नेता सुद्धा कधीतरी
मनामध्ये आला होता आणि अभिनेता सुद्धा, तर या दोन भूमिकेबद्दल सांगा. नाही, या बाबतीत मात्र खूप चांगलं मी सांगेन. ते असं की प्रश्न असा पडला, वकील झाल्यानंतर 2003ला मी वकिली चालू केली. माझे आदरणीय गुरुवर्य ॲडव्होकेट बारकडे साहेब खूप छान होते बिचारे, मला खूप चांगलं शिकवायचे ज्युनियरशिपमध्ये. हल्ली तसे गुरु भेटणे नाहीत. आणि मग ती शिकत असताना विविध समाजातील विविध केसेससोबत मी एकरूप व्हायला लागलो. आणि ते वाचत असताना मग मला समाजामधलं विविस्त्र असं स्वरूप दिसायला लागलं. म्हणजे सुनाला जाच करणे असेल, मारहाण करणे असेल, लेकीला, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या केसेस मी हँडल केले. मग हे करत असताना कधीतरी वाटायचं की ज्या आदरणीय आणि शिरसाबंदी अशा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपण ज्या वकिलीचा व्यवसाय करतोय, ज्या कायद्याच्या अनुषंगाने आपण व्यवसाय करतोय, त्या राज्यघटनेने दिलेला लोकशाहीचा निवडणुकीला उभा राहण्याचा जो हक्क आहे तो जन्मामध्ये एकदाही आपण उपभोगू नये असा प्रश्न मला उपस्थित झाला. आणि मी ठरवलं, यस, आपण त्या अधिकाराचा पुरेपूर उपयोग घ्यायचा एक भारतीय सुज्ञ नागरिक म्हणून मी 2009ला विधानसभा तुळजापूरची अपक्ष म्हणून लढवली. निश्चित, म्हणजे तोही अनुभव आपल्या आणि तोही अनुभव घेतला. आणि त्यावेळेस मला जाणवलं की एक आमदारकीची साध्या सरळ पद्धतीने माणूस म्हणून माणसापर्यंत पोहोचण्याचा रस्ता जो आहे, त्या रस्त्याने जर तुम्ही वाटचाल केलात आणि आमदारकीची निवडणूक लढविलात, केवळ आणि केवळ आता त्या काळामध्ये मला फक्त 40,000 रुपये खर्च आला होता. वकील साहेब, मला दुसरा मुद्दा विचारावा असं वाटतो की ज्याप्रमाणे तुम्ही नेता या गुणाबद्दल सांगितलं, निवडणूक लढवली, अनुभव पाठीशी आहे तो, परंतु अभिनयाचा जो काही प्रवास आहे तो कधीपासून सुरू झाला? कारण आत्ता या ठिकाणी विविध मालिकेमध्ये फांजर या मराठी चित्रपटात आपण काम केलं आहे, तर काय सांगाल नेमकं की हा प्रवास कधी आणि केव्हा सुरू झाला? इयत्ता 10वी झाल्यानंतर वडिलांची माझ्या बदली शहरी भागात उस्मानाबाद सारख्या ठिकाणी झाली. 11वी 12वी इथं शिकत राहिलो. पण 12वी नंतर मग मात्र जाणवायला लागलं की वडील एकटे कमावते, चौघ भावंडांचं शिक्षण चालू झालेलं. मग थोडीशी आर्थिक चणचण भासायला लागली. मग त्यावेळेस असं वाटलं की आपण स्वतःचं निदान पॉकेट मनी, ज्याला तुम्ही आता प्रचलित भाषेत म्हणता, तो तरी भागवला पाहिजे. कारण का ज्या ज्या सान्निध्यामध्ये आपण राहतो त्या त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, मित्रपरिवार असेल, समाज असेल. मग त्या माध्यमातून माझ्या डोक्यात एक आयडिया आली की विष्णू भारती नावाचे माझे मित्र आता जे चांडा चौकडीच्या करामतीमध्ये काम करतात, ते त्या काळामध्ये 1985-86 पासून 12 बोलुतेचा कालाव म्हणून एक पात्र प्रयोग करायचे. आणि तो माझ्या पाहण्यात आला होता बेंबळीला शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये असताना. मग मी ठरवलं की नाही, आपण जर असं एखादं एक पात्री, परंतु आपण शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणाच्या बाबतीत अवेअरनेस करणारं, प्रबोधन करणारं, त्यांच्या आईवडिलांचं प्रबोधन करणारं असं एखादं नाटक लिहावं. आणि मग मी लिहिलं शाळेच्या नावानं चांगलं, म्हणजे या पद्धतीचं एक टायटल होतं, ते लिहिलं. आणि 1 तासाचं सादरीकरण मी शाळेवरती करायला लागलो. आणि विद्यार्थ्यांना प्रबोधनात, मनोरंजनातून प्रबोधन व्हायला लागलं. आणि मग तिथं काही बक्षिशी मिळायची मला चांगली मिळायला लागली. मग मी ठरवलं की नाही, आपण हे सामाजिक कार्यातून स्वतःचं भागवतोय, हे खूप चांगलं आहे. म्हणजे एकीकडे आपण सामाजिक कार्य करतोय, प्रबोधन करतोय, आणि आपल्याही येण्या जाण्याचा खर्च किंवा जे काही पॉकेट मनी आहे तो भागतोय. मग त्या माध्यमातून मी अभिनयाला सुरुवात केली. कधी काळी मामाकडे गेल्यानंतर मेरी जंग हा चित्रपट पाहिला. हो. कधी असं वाटलं होतं का की जो आपण पिक्चर बघतोय, ज्या अभिनेत्याला बघतोय, आणि आपल्यालाही कधी भविष्यामध्ये नाटकामध्ये, चित्रपटात काम करायला मिळेल, आणि जेव्हा मिळालं त्यावेळेला काय वाटलं नेमकं ते सांगा. मग मी 8वी नंतर म्हणजे माझं महाविद्यालयीन शिक्षण इथलं कंप्लीट केल्यानंतर मी पुढं BAला इथंच शिकलो. आणि पुण्याला मी ILSला 97ला LLBला प्रवेश घेतला. मग एकच होतं ध्येय की आपण अभिनय करतोय, आपल्याला इथं संधी उपलब्ध झाली पाहिजे. आणि आदरणीय प्रकाशजी इनामदार त्यावेळेस गाढवाचं लग्न करायचे, जयमाला इनामदारजी आणि प्रकाश इनामदारजी. मी सहज त्यांच्या ऑफिसला गेलो नारायणपेठेमध्ये. आणि मग त्यांना म्हणलं की मी असं आहे. हो म्हणे, काय हरकत नाही, मी माझं एक पात्री तुम्हाला दाखवतो करून. मग त्यावेळेस मी आमचं आपलं मस्त म्हणून एक विनोदी एक पात्री करायचो, एकटाच करायचो. गाढवाचं लग्न इथून सुरुवात झाली. इथून गाढवाचं लग्न सुरुवात झाली. मग त्यांनी सांगितलं, विनय काय हरकत नाही, तू ये, 1-2 दौरे कर माझ्यासोबत, बघूया आपण काय होते. म्हणजे ठीक आहे. मग त्यावेळेस काय झालं, सुनील गोडबोले म्हणून जे होते त्यात प्रमुख पात्र करणारे, ते घाशीराम कोतवाल करायला गेला, रत्नागिरीला गेले. ते काही वेळेत आलेच नाहीत. माझा पहिलाच दिवस प्रकाशजी सोबत.
आणि आम्ही पोहेगाव नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी चॅरिटी शो होता, त्याला गेलो आणि तिथून 1-2 शो मी हार्डली केली त्यांच्यासोबत. तिथून माझ्या म्हणजे व्यवसाय भूमीला सुरुवात झाली. कलर्स टीव्हीवर जीव झाला वेडा पिसा आणि आता तुमची राजा राणीची गजोडी त्यात आपला Colours अभिनय मध्ये. सुरू आहे. तर काय सांगाल नेमकं की वकिली क्षेत्र हे सांभाळत अभिनयामध्ये सुद्धा अगदी तुम्ही मला वाटतं जीव ओतला आहे आणि आज एक अभिनेता म्हणून सुद्धा तुमची ओळख तयार झालेली आहे. तर कशा पद्धतीने या ठिकाणी आज मालिका चित्रपट हा प्रवास सुरू आहे? वकिली व्यवसाय करत असताना बरेच जण म्हणतात की ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्रातला काम करत असताना निश्चित या काळामध्ये आहार व्यवस्थित तुम्ही कितीही ठरवलं तरी आहार वेळेवर आणि व्यवस्थित म्हणजे पोषक असा मिळत नसल्यामुळे ट्रेस येतो कामाचा, असं बरेच जण म्हणतात. बरेच जण मला म्हणतात की तुझं काय गुपित आहे की तुला सकाळी पाहिलं आणि संध्याकाळी जरी पाहिलं तर तू अगदी असा प्रफुल्लित दिसतो. एकच आहे माझं सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की फक्त आणि फक्त विचार चांगले ठेवायचे. आपल्या सतत जर मनामध्ये चांगले प्रफुल्लित विचार ठेवाल, समोरच्याबद्दल आदरभाव जर असेल आणि एक स्माईल, एवढा चांगला चेहरा दिलाय, कोण म्हणतोय वाईट आहे, ठीक आहे, जे म्हणणारे म्हणत असतील, परंतु आपला चेहरा इतका सुंदर आहे हे ज्यावेळेस तुमच्या मनावर तुम्ही रुजवत नाहीत आणि स्माईल देत नाहीत, म्हणजे एक हसू अनेक लोकांना तुमच्याशी जोडलं जाऊ शकतं. माझा याच्यावरती ठाम विश्वास आहे. म्हणून मग तो ट्रेस थोडासा कुठेतरी कमी करावा यासाठी मग अनेक माध्यमं आहेत. परंतु दुर्दैवाने या समाजामध्ये आपल्या वयाची जी काही माणसं आहेत ते दुर्दैवाने ट्रेस कमी करण्यासाठी हे अनैतिकतेची साधने वापरतात. हे दुर्दैव आहे. पण नैतिकतेची परमेश्वराने अनेक साधनं उपलब्ध करून दिलेत पृथ्वीस्थळावरती. फॉर एक्झाम्पल भजन आहे, गायन आहे, वादन आहे. एवढंच काय तुम्हाला काहीच जमत नसेल तर एखादी फ्लूट तुमच्या, आता भौतिक साधनामध्ये मोबाईलचा वापर खूप होतोय, त्याच्यावरती बघा तुम्ही एखादी फ्लूट जर लावली, एखादा रेडीमेड तुम्हाला कुठेही मिळू शकते फ्लूटची ट्यून, किंवा एखादी सतार लावला तर इतकं प्रसन्न करून जातं ते. परंतु ती स्वीकारण्याची ताकद तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, तुमचं मन त्याला तयार पाहिजे, मी हे म्हणतो. काही माणसं स्वतःच्या विचाराने आचरणाने दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये रंग भरतात आणि ज्याला आयुष्य कळत नाही ते दुसऱ्याचंही आणि स्वतःचं आयुष्य बेरंग करतात. अगदी मला वाटतं की ज्याचा विश्वास पांडुरंगावर आहे, कारण पांडुरंग असं म्हटल्यानंतर जिथं सगळे रंग एकत्र येतात तो पांडुरंग, आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर या ठिकाणी चांगलं काही घडत असेल तर ते श्रेय देवाला जातं, देवगुणी लोकांना जातं. आणि निश्चितपणे आनंदाने जगण्यासाठी पैसा लागत नाही तर चांगली 4 माणसं लागतात, जी माणसं आपल्या अवतीभोवती असणं गरजेचं असतं. सर, मला विचारावं वाटतं की वकिली क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, मेरी जंग हा चित्रपट पाहिला आणि वाटलं की आपण सुद्धा डॅशिंग वकील व्हावं, तर वाटचाल त्याच पद्धतीने सुरू आहे का? नाही, मी गेली 15 वर्ष झालं वकिली करतो आणि योगायोग असा होता की आदरणीय सुभाषजी देशमुख लोकमंगल उद्योग समूहाचे कर्ते करविते, त्या उद्योग समूहाशी मला थोडंसं मुख्य कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. मला प्रसंग आठवतो की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये त्यांची प्रकरणं होती, म्हणजे त्यांच्या फर्मची, बायोटेक हा फर्म आहे त्यांचा, त्याचे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये वकिली करत असताना, आपल्या तालुक्यात वकिली करत असताना एक वेगळा अनुभव असतो. परंतु परजिल्ह्यात जाऊन तुम्ही 2.5 ते 3 तास तुमची केस मांडता आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला म्हणावं, वकील साहेब कुठून आलात आपण, काय सुंदर आर्ग्युमेंट केला तो, माझ्यातर्फे चहा. आणि एखाद्या सिनियर काउन्सिलरने जर असं म्हणले तर याच्यापेक्षा स्वाभिमानाचा या वकिली पेशातला कुठला क्षण असू शकतो. मग तो आम्ही स्वीकारला. म्हणजे अकोल्याला माझी आर्ग्युमेंट होती, तिथं मी हे आर्ग्यू केल्यानंतर तिथल्या एका सिनियर काउन्सिलरने सांगितलं की सर खूप सुंदर आर्ग्युमेंट केला. म्हणजे धन्यवाद. नाही म्हणे, एवढ्यावर नाही जमणार, मी तुम्हाला चहा पाजणार. म्हणजे मग मी लगेच ओबिडियंटली त्यांना म्हणा, हो सर, तुमचा आशीर्वाद म्हणून मी चहा घेईन. म्हणजे तुमच्यामध्ये ओबिडियंटपणा खूप चांगला पाहिजे, आदरयुक्त, आदरभाव तुमच्याकडे किती मोठे असतात, तुम्ही काही असा. परंतु जर तुम्ही स्माईल देऊन थोडंसं आदरपूर्वक समोरच्याला बोलणार तर तो माणूस कायमस्वरूपी तुमच्या हृदयाशी जोडला जाऊ शकतो. आणि मग या वकिली क्षेत्रामध्ये मी या पद्धतीनंच 15 वर्ष झालं काम करतोय. त्यामुळे माझ्याशी जोडलेले माझे क्लायंट असतील, माझे मित्र असतील, हे आज सगळ्यात माझ्या संपर्कात आहेत. विशेष बाब मी सांगू इच्छितो की अगदी क्षुल्लक कारणावरून कुटुंब तोडण्याचे विचार करणारी जोडपी सुद्धा माझ्याकडे आली. आणि स्वाभिमानाने सांगतो, 120 जोडप्यांचा प्रपंच मी माझ्या मेडिशननी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून
सुसंवादाने आणि याच पद्धतीने समजावून सांगून आज व्यवस्थित नांदत आहेत, सुखी आहेत आणि आणखीन संपर्कात आहेत. मला वाटतं की नियतीने तिचे फास आवळण्या अगोदर तुम्ही हसलं पाहिजे आणि हसत राहणे हेच मला वाटतं की शेवटचं आणि अंतिम औषध असू शकतं. कारण हसण्याने रोग होत नाहीत, पण दुःखात राहिल्यानंतर मात्र रोगांची निर्मिती होते. एवढं सगळं जर समजत असेल तर प्रत्येकाने एकदा तरी नव्हे अगदी सतत हसलं पाहिजे. दुसरा मुद्दा मला विचारायचा वाटतो की ज्याप्रमाणे अनेक भूमिका निभावतात, तर या सगळ्या भूमिका संपल्यानंतर घरी एक आपली भूमिका असते. ती भूमिका जरा अवघड असते. तर घरची जी तुमची जी आत्ताची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा जे तुमचं फॅमिली आत्ताचं जे आहे त्याबद्दल काय सांगा, आणि ह्या हसऱ्या भूमिकेचा तिथं किती तुम्हाला फायदा होतो? या बाबतीत मी परमेश्वराला शतशः धन्यवाद देतो आणि त्याच्या चरणी नतमस्तक होतो की बाबा रे, मला या अशा कुटुंबामध्ये जन्माला घातलंस. माझी आई माझ्यासोबत आहे, म्हणजे अर्थात तिच्यासोबत मी राहतो इथे. तर आई वडिलांचे पहिल्यापासूनचे संस्कार हेच होते. आणि सुदैवाने बघा, परमेश्वराने जी काही माझी सहचारिणी पत्नी म्हणून जिची निवड केली ती सुद्धा MA BEd आहे. त्यामुळे ती घरचं व्यवस्थापन, मुलांच्या अभ्यासाचं व्यवस्थापन, शैक्षणिक व्यवस्थापन हे ती पाहते. कुठल्याही प्रकारे आमच्या दुमत उद्भवत नाही आणि एखाद्या निर्णयावरती दुमत जरी झालं तर आम्ही हसत खेळत त्याला कसं सामोरे जायचं हे ठरवतो. त्यामुळे आमच्या घरामध्ये सुद्धा मुलांसोबत सुद्धा माझे जे संबंध आहेत ते मित्रासारखेच आहेत, राहणार आहेत. या जगण्यावर या मरण्यावर श्रद्धा प्रेम करावे. कारण प्रेम करा आणि हसत राहा, हे की नाही? आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा इतरांनाही आपण आनंदी करतो. मला वाटतं की यासाठी कुठला पैसा लागत नाही, तर फक्त विचार आणि मन मोठं लागतं. दुसरा मुद्दा साहेब असा आहे की आज या ठिकाणी आत्तापर्यंत तुम्ही प्रवास पूर्ण केलेला आहे, एक पाहिलं म्हणजे अगदी निर्गुणपणे तर 2 भूमिका आहेत आज. एक अभिनेता, अभिनय करणे आणि वकिली. तर भविष्यामध्ये पुढील काळामध्ये कोणती भूमिका अधिक जोमाने जास्त करायला आवडेल? मी सांगितलं ना की वकिली हा तर माझा पिंडच आहे आणि नो डाऊट म्हणजे जोपर्यंत परमेश्वर माझ्याकडून सेवा करून घेईल वकिलीची, तोपर्यंत मी वकिलीच करणार आहे. अनेक कुटुंबाच्या आणखीनही खूप छोट्या गोष्टीवरून कला आहेत आणि आपल्या समाजातील कुटुंब व्यवस्था ही ग्रासली चालली आहे या अशा छोट्या शंका कुशंका किंवा वादाने. तर मला परमेश्वरानं, मी एकच मागतोय की मला एवढं बळ दे की अशा कुटुंबाला मी सुख देऊ शकेन, त्यांचं व्यवस्थित कुटुंब कसं होईल याच्यासाठी. त्यामुळे मी निश्चित माझं पहिलं ध्येय असणारे वकिली. परंतु ते करत असताना जे काही परमेश्वराने कला माझ्याकडे दिलेली आहे ती सुद्धा जोपासणे, जेणेकरून माझं कुटुंब असेल किंवा इतर माझे सगळ्यांची कुटुंब असेल ते प्रफुल्लित होते. खूप वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता दीवान नावाचा. अमिताभ बच्चन शशि कपूरला सांगतो की मेरे पास गाडी है, बंगला है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है? तर तो सांगतो की मेरे पास माँ है. तसं तुम्हारे पास माँ आहे म्हणजे तुमच्याकडे आई तर आहेच, पण त्याच्या पलीकडे की तुमच्याकडे सुखाचा फॉर्म्युला आहे. तर आज आमच्या प्रेक्षकांना सुख म्हणजे नेमके काय, म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं किंवा सुखाचा फॉर्म्युला काय नेमका, काय सांगाल नेमका? सुख म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर स्वतःला आरशासमोर उभा राहून फक्त निरखणे आणि पारखणे. ही कला ज्याला चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, प्रामाणिकपणे पार पाडता येते, तो निश्चित या जीवनामध्ये केव्हाही दुःखी होऊ शकत नाही, हे माझं ठाम म्हणणं आहे. हां, आता त्या आरशासमोर उभा राहत असताना तुमच्या मनामध्ये द्विधावस्था उपस्थित होता कामा नये. मी तर असं म्हणेन की या पृथ्वीस्थळावरती गुरु असावा असं सगळे म्हणतात, परंतु मग कुठेतरी खंत वाटते की एकलव्याचं उदाहरण ऐकल्यानंतर मग शंका निर्माण होते की द्रोणाचार्यासारखे सुद्धा गुरु याच पृथ्वीस्थळावरती झाले. मग काही जणांनी मला प्रश्न विचारला की मग गुरु नेमकं कसे असावेत? उद्या जर द्रोणाचार्यासारखा अंगठा मागणारे गुरु जर आले तर मग काय करायचं? काय दोष होता त्या एकलव्याचा? बरोबर आहे, हा प्रश्न येणं साहजिक आहे. मी एवढंच सांगतो की बाबा याच्याही पलीकडेच जर खरंच तुम्हाला तुमच्या याचा ऑब्झर्वेशन काय म्हणतो त्याला, अवलोकन करायचं असेल जीवनाचं किंवा स्वतःच्या चारित्र्याचं, तर एकमेव गुरु या पृथ्वीस्थळावरती आहे, तो म्हणजे आरसा.
त्याच्यासमोर तुम्ही कितीही खोटं बोलायचा प्रयत्न करा, कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, तो लपवूनही घेणार नाही आणि अधिकचंही दाखवणार नाही. खोटी स्तुती सुद्धा तो करणार नाही. तुम्ही जसे आहात तसे तो दाखवेल. येतानाही बरोबर काही येत नाही, जातानाही काही जात नाही. फक्त जे राहतं ते तुमचं चारित्र्य, तुमचं कर्म आणि तुम्ही ज्या पाऊल खुणा मागे ठेवल्या असतात त्या जर चांगल्या असतील तर लोक तुमच्या तुम्ही गेल्यानंतर सुद्धा, तुमचा जीवनातला अभिनय संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजवत असतात. आणि अशा टाळ्या जर हव्या असतील तर देवाने दिलेली भूमिका माणूस नावाची ही कणखरपणे निभवायची असते. या ठिकाणी आज या मुलाखतीमध्ये ॲडव्होकेट विनयकुमार नकाते यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माणूस म्हणून जगायला शिका असा त्यांनी संदेश दिला आहे. निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये.